एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या तसंच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसेंची पुरती कोंडी झाली आहे। कारण खडसेंचे जावई आणि रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकरांना पुण्यातील रेव पार्टीतून अटक करण्यात आली आहे। पुण्यातील खराडी परिसरामध्ये एका उच्चभ्रू रहिवासी सोसायटीत हा प्रकार घडला असून यामुळे खडसेंची डोकेदुखी आता चांगलीच वाढली आहे। परंतु पोलिसांना या रेव पार्टीची टीप नेमकी कुठून मिळाली, प्रांजल खेवलकर यात नेमके कसे अडकले आहेत आणि रेव पार्टी म्हणजे नेमकं काय, याच संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। सुरुवात करूया, मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। पुण्यातील खराडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये शनिवारी रात्री सुरू असलेल्या रेव पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला आणि या प्रकरणामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली। त्यावेळी या फ्लॅटमध्ये एकूण 2 महिला आणि 5 पुरुष आढळून आले। पोलिसांनी या सगळ्यांना आता अटक केली आहे। दरम्यान प्रांजल खेवलकरांनी ड्रग्सचं सेवन केलं होतं का, हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये। या संदर्भातली जी काही माहिती आहे ती समोर आलेली नाहीये। आता या रेव पार्टीची टीप पुणे पोलिसांना कशी मिळाली, तर एका प्रसिद्ध मराठी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार खराडी परिसरातील या रहिवासी सोसायटीमध्ये ऑनलाईन पद्धतीने हाऊस पार्टीसाठी 3 फ्लॅट बुक करण्यात आले होते। या वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार हे फ्लॅट हे प्रांजल खेवलकरांच्या नावाने बुक करण्यात आले। यापैकी एका फ्लॅटमध्ये पार्टी सुरू होती आणि या पार्टीत ड्रग्सचं सेवन केलं जात असल्याची टीप पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी या फ्लॅटवर छापा टाकला। या वृत्तवाहिनीनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार एका व्यक्तीनं ऑनलाईन पद्धतीने फ्लॅट बुक करून ही हाऊस पार्टी आयोजित केली। खराडीतील या रहिवासी सोसायटीमध्ये पार्टीसाठी असे भाड्याने फ्लॅट्स दिले जातात। पोलिसांनी मध्यरात्री या ठिकाणी छापा टाकला आणि यावेळी फ्लॅटमध्ये दारू, हुक्का आणि अंमली पदार्थ सापडले। त्या आधारे पोलिसांनी पार्टीला उपस्थित असणाऱ्या लोकांना ताब्यात घेतलं आणि त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। आता त्यांच्या रक्तामध्ये ड्रग्सचे अंश आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती मिळते। दरम्यान रोहिणी खडसे खेवलकर सध्या या प्रकरणाची माहिती घेत असून त्यामुळे त्यांनी सध्या या प्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिलेला आहे। दरम्यान हे प्रकरण एकीकडे सुरू असताना या निमित्तानं आपण जाणून घेऊया की रेव पार्टी म्हणजे काय आहे। रेव पार्टी नेमकी कुठे, कोणाकडून आणि कशा पद्धतीने केली जाते। दारू, ड्रग्ज आणि नशेचे इतर पदार्थ आणि नाच गाण्याची सोय या पार्टीमध्ये केलेली असते। कुणालाही सुगावा लागणार नाही अशाच पद्धतीनं अशा पार्ट्यांचं नियोजन करण्यात येतं। शिवाय सहसा गर्दीच्या ठिकाणांहून दूर अशा पार्टीज होतात आणि या पार्टीमध्ये कशाचीही तमा न बाळगता बेकायदेशीररित्या ड्रग्सचा वापर करण्यात येतो। श्रीमंत आणि सेलिब्रिटी कुटुंबातील अनेक चेहरे या पार्टीमध्ये पाहायला मिळतात। मद्य आणि ड्रग्सच्या नशेत असणारे अनेक जण या पार्टीमध्ये बेधुंद अवस्थेत दिसतात। ड्रग्स विक्री करणाऱ्यांसाठी ही पार्टी म्हणजे एक पैसे कमवण्याची मोठी संधी असते। रेव पार्टीमध्ये प्रत्येक जण सहभागी होऊ शकत नाही, ही एक महत्त्वाची गोष्ट। यासाठी मोठी रक्कम मोजावी लागते आणि या पार्टीमध्ये मारिजुआना, गांजा, चरस, कोकेन, हशीश, LSD, मेफेड्रोन यांसारख्या ड्रग्सचा वापर करण्यात येतो। यापैकी काही ड्रग्सचा परिणाम हा तब्बल 7 ते 8 तासांपर्यंत राहतो। पार्टीच्या आयोजकांकडूनच ड्रग्स उपलब्ध करून देण्यात येतात आणि फक्त मुलंच नव्हे तर मुलींचा सुद्धा या पार्ट्यांमध्ये सहभाग असतो। आता या सगळ्या प्रकरणाला म्हणजे प्रांजल खेवलकर प्रकरणाला आणखी एक अँगल आहे आणि अर्थातच तो राजकीय आहे। गेल्या काही दिवसांपासून गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंकडून एकमेकांवर गंभीर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत आणि या पार्श्वभूमीवर खडसे यांच्या जावयावर झालेल्या कारवाईला एक राजकीय रंग मिळण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाणांनी सुद्धा अशाच पद्धतीची प्रतिक्रिया दिली आहे। ही कारवाई ही राजकीय हेतूने केली जाते कारण रोहिणी खडसे आणि एकनाथ खडसे हे दोघेही विरोधकांवर म्हणजे सत्ताधाऱ्यांवर सध्याच्या तुटून पडतात आणि म्हणूनच ही कारवाई केली गेली आहे असं म्हटलं जातं। दरम्यान आता या प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीमध्ये नेमकं काय समोर येणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। मुख्य म्हणजे प्रांजल खेवलकर यांच्या वैद्यकीय तपासणीमध्ये काय समोर येतं, त्यांनी ड्रग्सचं सेवन केलं होतं का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ही कधी मिळणार याचकडे सगळ्यांचं लक्ष आहे। या संपूर्ण प्रकरणी तुमचं मत, तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा। धन्यवाद।